हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. रोजच्याप्रमाणे आज हा टीचिंग व्हिडिओ नाही आहे, तर आज मी तुमच्यासोबत काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे इंग्लिश बोलण्यासाठी. जसं की थंबनेलप्रमाणे तुम्ही बघितलं की स्पीक इंग्लिश विदिन 30 डेज. येस, यू हॅव सीन करेक्ट. तुम्ही बरोबर बघितलेलं आहे की 30 दिवसातसुद्धा इंग्लिश बोलता येतं. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला फक्त रीडिंग येतं, आम्हाला अर्थ माहीत नाही आहे, आम्ही खूप बिगिनर्स आहोत, मग कसं पॉसिबल आहे की 30 दिवसामध्ये? येस, इट इज पॉसिबल. बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स शेअर करणार आहे, काही ट्रिक्स आहेत ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही इझिली इंग्लिश बोलू शकता 30 दिवसांमध्ये. बघा, व्हिडिओच्या शेवटी ज्या काही शेवटच्या 2 टिप्स आहेत विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्पीकिंग इंग्लिश, आणि ज्या मी शेवट शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि इफ यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश विदिन 30 डेज यू हॅव टू फॉलो ऑल दिस टिप्स. सो लेट्स स्टार्ट. बघा, जनरली आपण बघतो की बरेचसे मुलं हे मराठी मीडियमच्या स्कूलमध्ये शिकत आहेत. तर मग तिथे काय असतं, फक्त इंग्लिश सब्जेक्ट वगळता जे अदर सब्जेक्ट असतात ते मराठीमध्ये असतात, मदर टंगमध्ये असतात. त्यामुळे त्या मुलांना इंग्लिश हा जो विषय आहे खूप अवघड जातो. त्याचप्रमाणे जे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट्स आहेत त्यांचे ऑल सब्जेक्ट इंग्लिशमध्ये असल्यामुळे, इवन त्यांचे टीचर्स त्यांच्याशी इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करत असल्यामुळे त्यांचं इंग्लिश चांगलं असतं आणि त्यांना तितकीशी इंग्लिशची भीती वाटत नाही. बट हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जे बिगनर्स आहे, जे मराठी मीडियममधून एज्युकेशन घेत आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल आहे. ओके, जर तुम्ही या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्ही इझिली 30 दिवसामध्ये इंग्लिश बोलू शकाल. सो विदाउट वेस्टिंग टाईम, लेट्स स्टार्ट. टिप नंबर 1, वॉच ऑल व्हिडिओज दॅट आय अपलोड एव्हरी डे ऑन दिस चॅनल. बघा, तुम्ही म्हणाल की टीचर स्वतःच्या क्लासचं प्रमोशन करताय किंवा व्हिडिओसाठी बोलताय, तर असं काही नाही आहे. या व्हिडिओमध्ये बघा, जे चॅनल आपण सुरू केलेलं आहे, जो कोर्स मी ऑफलाईन कंडक्ट करते, सेम कोर्स मी ऑनलाईनसुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी इथे ऑफलाईन जे क्लासेस घेते तिथे मी फीज चार्ज करते आणि तुम्हाला इथे जे यूट्यूबवर बघायला मिळतं आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत. ओके, सो बघा, एव्हरी डे 6 वाजता जे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहे ते सर्व ऑफलाईनचे व्हिडिओज आहेत जे की तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी यूजफुल ठरतील. तर हीच पहिली टिप्स आहे की तुम्हाला काय करायचं आहे की हे सर्व जे 6 वाजता येणारे जे व्हिडिओज आहे या चॅनलवरती, ते व्हिडिओज तुम्हाला रोजच्या रोज बघायचे आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपण फक्त टीचिंग घेत नाही तर इथे प्रॅक्टिकलीसुद्धा वर्क होतं, म्हणजे आपण प्रॅक्टिससुद्धा घेणार आहे. म्हणजे तुम्ही जर एव्हरी डे हे व्हिडिओज ॲज अ कोर्स म्हणून बघितले तर डेफिनेटली तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. आता बघा, इंग्लिश बोलण्यासाठी तसं बघितलं तर ग्रामरची गरज नसते, बट प्रॉपर वे गरजेचा असतो. म्हणजे बघा, तुम्ही कितीही हुशार असा, तुम्हाला जर प्रॉपर वे, प्रॉपर गायडन्स नाही मिळालं तर त्या स्किलचा उपयोग नसतो. सो इथे आपल्याला प्रॉपर गायडन्ससाठी तुम्हाला हा व्हिडिओ किंवा जे ह्या चॅनलवरचे सर्वच्या सर्व व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघणं नेसेसरी आहे. त्यामध्ये ग्रामरचा सुद्धा यूज केलेला आहे आणि प्रॉपर वेने इंग्लिश कसं बोलायचं हे सुद्धा शिकवलं जातं. त्यामुळे पहिलं तर हेच असणार आहे की तुम्हाला सगळ्यात पहिले हे व्हिडिओज फॉलो करावे लागणार आहे. ओके, चला टिप नंबर 2, रीडिंग. ओके, आता रीडिंग, तुम्ही म्हणाल आम्हाला तर वाचता येतं पण त्याचा अर्थच कळत नाही आहे. बरोबर आहे, बरेचसे स्टुडंट असे असतात की ज्यांना रीडिंग प्रॉपरली येतं पण त्यातले आपण नेमकं काय वाचतोय त्याचा अर्थ कळत नाही. त्यासाठीच हे आहे की आपल्याला एव्हरी डे रीडिंग करायची आहे. मग तुम्ही न्यूजपेपर रीड करू शकता, टेक्स्टबुक रीड करू शकता किंवा आर्टिकलसुद्धा रीड करू शकतात.
ओके, न्यूजपेपरचं सुरुवातीला घेऊया. आता 30 डेजमध्ये आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे, म्हणजे सगळेचे सगळे जे आता मी टिप्स सांगणार आहे त्या तुम्हाला रोज फॉलो करायच्या आहेत. म्हणजे बघा, न्यूजपेपर घ्यायचा आणि रोज तुम्ही ॲटलिस्ट अर्धा ते 1 तास त्याच्यासाठी दिला पाहिजे, रीडिंग केलं पाहिजे. म्हणजे बघा, जे न्यूजपेपर आहे पूर्ण वाचणं तर पूर्ण दिवसभरात जर शक्य नसेल तर ॲटलिस्ट 1 ते 2 न्यूज ज्या आहेत ते तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्या रोज वाचायच्या आहेत. म्हणजे रोज एकच टाईपची न्यूज नाही वाचायची, रोज वेगवेगळी. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला तुम्ही सपोज एक न्यूज वाचायला घेतलेली आहे. सुरुवातीला आय एम शुअर की तुम्हाला रीडिंग केल्यानंतर लक्षात येणार नाही आहे. बरेचसे असे न्यू वर्ड्स त्याच्यामध्ये असणारे, न्यू व्होकॅब्युलरीज असणारे. मग त्याचा अर्थ नाही कळाला तर तुम्ही काय वाचताय हे तुम्हाला बिलकुल कळणार नाही आहे. सुरुवातीला ते तुम्हाला थोडंसं हार्ड जाणार आहे. जसं जसं तुम्ही रीडिंग कराल, म्हणजे तीच न्यूज जर तुम्ही 2-3 वेळा रिपीट केली, वाचली तर बऱ्यापैकी तुम्हाला ते समजायला लागेल. आणि वाचत असताना एक पेन्सिल सोबत ठेवायची आणि जेव्हा तुम्ही वाचत असतात ज्यावेळेला जे न्यू वर्ड्स आहे की ज्याचे अर्थच तुम्हाला माहीत नाही आहे, जी व्होकॅब्युलरी आहे त्याचे अर्थ माहीत नाही आहे, ते रीडिंग करत असताना अंडरलाईन करत चालायचे. ओके, सो अंडरलाईन केलेले वर्ड जे आहे, नंतर एक नोटबुक घ्यायची सेपरेट, त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे जे वर्ड्स आहेत ते नोट डाऊन करायचे. आणि बघा की जी आपली डिक्शनरी असते त्या वर्डचे मिनिंग डिक्शनरीमध्ये शोधायचे आणि ते राईट करायचे. डिक्शनरी नसेल तर आपल्याकडे मोबाईल असतोच, तर मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही त्याचे जे अर्थ आहे, मिनिंग्स आहेत ते इझिली फाइंड आउट करू शकता. म्हणजे बघा, मोबाईलचा वापर असा सुद्धा करता येतो. आपल्याला फक्त रील्स बघण्यासाठी मोबाईल नसतो, तर यूजफुल स्टडीसाठी सुद्धा तो यूजफुल करता येतो किंवा त्याचा वापर करता येतो. ओके, मग बघा, आता तुम्ही जे वर्ड्स आहे, न्यू वर्ड्स ते राईट केलेले आहे, ज्या व्होकॅब्युलरीज आहे त्याचे मिनिंग्स तुम्ही आता राईट केलेले आहे. मग ॲज अ प्रॅक्टिस तुम्ही काय करायचं आहे की एक एक शब्द जो आहे तो 5-5 वेळा बोलून लिहायचा आहे, की जोपर्यंत तो आपला लर्न होत नाही आहे, पाठ होत नाही. डेली जर तुम्ही ह्या ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमचं जे व्होकॅब्युलरी आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे. नवीन नवीन शब्दांचे अर्थ तुम्हाला समजायला लागणार आहे. रोज हे केलं तर बघा, डेली आपल्याकडे किती व्होकॅब्युलरीचं कलेक्शन होणार आहे. आणि ज्यांच्याकडे न्यूजपेपर नसेल ते तुमचे जे सिलेबसमधलं इंग्लिशचं टेक्स्टबुक आहे ते सुद्धा तुम्ही रीडिंगसाठी यूज करू शकतात. म्हणजे जेणेकरून तुमचे रीड पण केला जाईल आणि तुम्हाला म्हणजे त्याचा पण एक आउटपुट वेगळा मिळेल आणि प्लस त्याची व्होकॅब्युलरीसुद्धा तुमची क्लिअर होत चालणार आहे. एवढी तर मेहनत आहे बघा, मेहनतीशिवाय काही नाही आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मेहनत ही घ्यावीच लागणार आहे. ओके, सो ही जी दुसरी टिप्स मी तुम्हाला सांगितली की तुम्हाला काय करायचं आहे, रीडिंग करायचं आहे जास्तीत जास्त. आणि एकदा बघा, इंग्लिश बोलण्यासाठी आधी इंग्लिश समजणं नेसेसरी आहे. आणि तुमचे जर व्होकॅब्युलरी मिनिंग क्लिअर झाले तर तुम्हाला जे रीड करताय ते समजायला लागणार आहे. आत्तापर्यंत मी तुमच्यासोबत 2 टिप्स शेअर केल्या किंवा 2 सिक्रेट आहे की जे फॉलो केल्यानंतर तुम्ही इझिली इंग्लिश बोलू शकतात. 30 दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे ही प्रॅक्टिस. ओके, सुरुवातीला आपल्याला व्हिडिओज बघायचे आहे, प्लस त्यानंतर तुम्हाला रीडिंग करायचं आहे. चला वळूया टिप नंबर 3. ओके, 3 नंबरची जी टिप्स आहे ती आहे रायटिंग. ओके, म्हणजेच काय, लिहिणे. आता तुम्ही म्हणाला आम्हाला तर इंग्लिश बोलायचं आहे आणि आता हे लिहिण्याचं मध्ये कुठे आलं. आता बघा, तुम्हाला जर इंग्लिशमध्ये फॉन्ट व्हायचं आहे तर तिथे फक्त बोलणं नेसेसरी नाही. हे बघा, वर्ल्डमध्ये असे सुद्धा लोक आहे की जे इंग्लिश एकदम प्रॉपरली बोलतात पण त्यांना इंग्लिश लिहिताही येत नाही आणि काहींना तर वाचता पण येत नाही. ते फक्त ऐकून ऐकून इंग्लिश बोलले. बट आपण स्टुडंट आहोत, आपल्याला याचा जो यूज आहे तो आपल्या स्टडीमध्ये सुद्धा करायचा आहे. ओके, तर बघा, रायटिंगचा यूज हा इंग्लिश बोलण्यासाठी कसा होतो ते मी सुरुवातीला एक्सप्लेन करते. मग रायटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, असे बरेचसे स्टुडंट्स असतील, असे बरेचसे लोक असतील की ज्यांचं एक हॅबिट असतं की दिवसभरामध्ये आपण जे काही काम केलं, जे काही वर्क केलं किंवा जो एक्सपिरियन्स घेतला, मग तो गुड असो किंवा बॅड असो, तो सगळा एक्सपिरियन्स ते रात्री डेली डायरीमध्ये लिहितात.
मग सुरुवातीला ते त्यांच्या मदर टंगमध्ये लिहित असतील, म्हणजे प्रत्येकाची लँग्वेज वेगळी असते, मग ते त्यांच्या लँग्वेजमध्ये ती लिहित असेल. आणि तुम्हाला जर इंग्लिश बोलायचं आहे, तुम्हाला जर इंग्लिश शिकायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की हेच हॅबिट फक्त इथे काय करायची आहे, तुम्हाला तुमची लँग्वेज चेंज करायची आहे. म्हणजे आता आपण इंग्लिश शिकतोय, तर ही जी डेली डायरी आहे ती तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायची आहे. बघा, दिवसभरात तुम्ही खूप सारे एक्सपिरियन्स घेतात, मग ते चांगले असतात, वाईट असतात, किंवा दिवसभरात तुम्ही खूप सारे कामं करतात, ट्रॅव्हलिंग करतात, एका जागेवरून दुसरीकडे जातात, स्कूलमध्ये जातात, कॉलेजला जातात. मग दिवसभर तुम्ही काय काय केलं ते सगळं आठवून आणि रात्री डायरीमध्ये लिहायचं आहे. ओके, तर आता डायरीमध्ये लिहिताना तुम्ही ती सिक्वेन्सली लिहायचं की सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही काय काय केलं ते सर्व इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. आणि बघा, तुम्ही म्हणाल की आम्हाला इंग्लिश म्हणजे ग्रॅमॅटिकली पण करेक्ट आलं पाहिजे. सुरुवातीला येणार नाही, पण तुम्ही जर सगळे व्हिडिओ, मी सांगते काय की तुम्ही जर सगळे व्हिडिओज फॉलो केले ना आपल्या चॅनलवरचे, तर इझिली सेंटेन्स मेकिंग स्किलसुद्धा तुमचं डेव्हलप होणार आहे. म्हणजे सुरुवातीला चुकणार आहे, तुम्हाला सुरुवातीला सेंटेन्स मेकिंगला थोडंसं ट्रबल येणार आहे. आणि असं पण होऊ शकतं की काही गोष्टी अशा आहे की ज्या आपल्याला इंग्लिशमध्ये त्याला काय बोलतात हे माहीत नाही आहे. सेम मी पुन्हा सांगते की मोबाईलचा वापर करा. मोबाईलमध्ये त्या वर्डशी रिलेटेड सिमिलर वर्ड, म्हणजे इंग्लिशमध्ये त्या वर्ड्सला काय म्हणतात हे तुम्ही सर्च करायचं आहे आणि त्याच पद्धतीने सेंटेन्स मेक करायचे आहे. त्याचा फायदा काय होणार आहे बघा, तुम्हाला तुमची जी सेंटेन्स मेकिंग ॲबिलिटी आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे. आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या रेग्युलर स्टडीमध्ये सुद्धा होणार आहे. कारण बऱ्याचशा मुलांना बघा की इंग्लिशमध्ये एक्झाम्स असतात, मग तुम्हाला रायटिंग स्किल तिथे डेव्हलप होतं. प्लस जे मराठी मीडियमचे स्टुडंट्स असतील त्यांचं बघा 8, 9, 10, 11, 12 ह्या स्टुडंट्सचे जे एक्झाम असतात, इंग्लिशचा पेपर आपण स्पेशली घेऊया, त्याच्यामध्ये रायटिंग स्किल हा जो चॅप्टर असतो, हा जो क्वेश्चन असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला एसे लिहायचा असतो, त्यानंतर रिपोर्ट रायटिंग असते किंवा लेटर रायटिंग असते. आता इथे तर तुम्ही लर्निंग करून जाणार नाही. तुमचं जर रायटिंग स्किल चांगलं असेल, सेंटेन्स तुम्हाला जर व्यवस्थित फ्रेम करता येत असेल, तर हे जे क्वेश्चन्स आहे रायटिंग स्किलचे ते तुम्ही इझिली सोडवू शकतात. ओके, म्हणजे इथे हा सुद्धा डबल बेनिफिट तुम्हाला होणार आहे की तुमचं सेंटेन्स मेक करता आले म्हणजे ते बोलता पण येणार आहे. आणि त्याचाच फायदा तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशनसाठी सुद्धा होणार आहे. आणि आत्ताचपासून तुम्ही जर सपोज तुम्ही स्कूल स्टुडंट असाल किंवा कॉलेज स्टुडंट असाल, स्कूल स्टुडंटला तर बोर्डवर बऱ्यापैकी प्रोव्हाइड केलं जातं रायटिंग, बट कॉलेजला गेल्यानंतर तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात नाही, बोर्डवर जास्त लिहून दिलं जात नाही. तिथे तुम्हाला ओरली सांगितलं जातात नोट्स, तुम्हाला त्या रायटिंग करायच्या असतात ओरली ऐकून. मग त्यावेळेला सुद्धा हा बेनिफिट होणार आहे. म्हणजेच बघा, सुरुवातीला व्हिडिओ पूर्ण बघायचे सर्व, त्यानंतर दुसरी टिप आहे की तुम्हाला रीडिंग करायचं आहे आणि तिसरी आहे तुम्हाला रायटिंग करायचं आहे. आणि 30 दिवस तुम्ही लिहून बघा तुमची डायरी, त्यावेळेला तुम्हाला 30व्या दिवशी तुम्हाला डिफरन्स जाणवेल की आपली इंग्लिश किती इम्प्रूव्ह झालेली आहे. ओके, आता बघा, अजून मला तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करायच्या आहे की ज्या की तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी 100% युजफुल ठरणार आहे. बट हा व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे, त्यामुळे हा पार्ट 1 आणि आपण ह्याच व्हिडिओशी रिलेटेड पार्ट 2 सुद्धा घेऊन येणार आहे. तर आता ह्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा. उरलेल्या ज्या काही टिप्स आहेत ते तुमच्यासोबत मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो थँक्यू फॉर दी वॉचिंग दिस व्हिडिओ.